गेल्या आठवड्यामध्ये मंगळवारी स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला। मंगळवारी स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले। हा अत्याचार शिरूरच्या दत्ता गाडे या आरोपीने केलेला आहे आणि तब्बल 17 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी त्या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। ज्यावेळेस पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा रोज वेगवेगळे खुलासे करतोय, रोज वेगवेगळे जबाब पोलिसांसमोर सादर करतोय। यामध्ये माझ्यामध्ये आणि त्या पीडितेमध्ये जो संबंध झालाय तो संमतीने झालेला आहे। शिवाय 7,500 रुपयांच्या आर्थिक व्यवहारातूनच जे झालं ते झालेलं आहे असा दावा सुद्धा त्या आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केलेला होता। शिवाय त्याचे वकील सुद्धा सेम तसंच म्हणतायत। मात्र त्या पीडितेनं आता वेगळं स्टेटमेंट पोलिसांना दिलंय। ती पीडिता नेमकी काय म्हणते पाहूया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। म्हणजे स्वारगेट बस स्थानकामध्ये जो अत्याचार झाला, ज्यावेळेस हे प्रकरण समोर आलं त्यावेळी मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट बस स्थानकामध्ये आले। त्यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि तपास करत असताना योगेश कदमांचं ते वक्तव्य होतं, शिवाय पोलीस आयुक्तांचं सुद्धा ते वक्तव्य होतं की ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडत होता त्यावेळेस त्या तरुणीने आरडाओरडा का केला नाही किंवा हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही। जर तिने आरडाओरडा केला असता, तिने विरोध केला असता तर कुठेतरी हे प्रकरण तिथेच थांबलं असतं। मात्र हा जो दावा किंवा हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते वक्तव्य ती पीडित तरुणी खोडून काढते। ती असं म्हणतेय की ज्यावेळेस ही सगळी घटना घडत होती त्यावेळेस मी त्या आरोपीला प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, मी आरडाओरडा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र त्या आरोपीनं आपल्याला गळा दाबून मारून टाकू अशी धमकी दिलेली होती आणि केवळ जीवाच्या बचावासाठी मी आरडाओरडा केला नाही। हा, जमेल तेवढा केला पण जास्त केला नाही आणि जितका केला तितका तो बाहेर आला नाही, कारण बसचे दरवाजे बंद होते, बसच्या काचा बंद होत्या आणि त्यामुळे जो आरडाओरडा मी केला, जो आवाज झाला तो आवाज बाहेर आला नाही, त्यामुळे हे प्रकरण कोणाला कळलं नाही। मात्र मी प्रतिकार केलेला होता, आवाजही दिलेला होता, मात्र हे सगळे काचा बंद असल्यामुळे हे प्रकरण कोणाला कळलं नाही। आता पीडिता एका बाजूला हा आरोप, हा दावा खोडून काढतीये, तर या प्रकरणात नेमकं काय झालंय, खरंच त्या बसमधून आवाज बाहेर येत नव्हता का याचा तपास सुद्धा पोलिसांनी केलेला आहे। पोलिसांनी त्या शिवशाही बसमध्ये जाऊन आतमधून बाहेर आवाज येतोय का हे तपासलं आणि या तपासातून खरंच ती पीडिता सांगतीये त्याप्रमाणे कुठलाही आवाज बाहेर येत नव्हता, हे आता पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालेलं आहे। दुसरी गोष्ट पैशांच्या व्यवहाराची, जे आरोपीचे वकील म्हणतायत की त्यामध्ये त्या दोघांमध्ये जे झालं ते संमतीनं आणि आर्थिक व्यवहारातून झालेला आहे, हा आरोप सुद्धा आता पीडिता तिने दिलेल्या जबाबातून खोडून काढतीये। पीडिता म्हणतेय की मी त्याला ओळखत नव्हते आणि ओळखत नसताना मी जर त्याला ओळखतच नाहीये तर आमच्यामध्ये संमतीने हे होईलच कसं। ती एक स्वतः मेडिकल काउन्सिलर म्हणून पुण्यात काम करते आणि त्यामुळेच मेडिकल काउन्सिलर असल्यानं तिला आजूबाजूला काय घडतंय याची कल्पना होती आणि वेस्ट बेंगालमध्ये त्या कलकत्त्यामधील नर्सवरती जो अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची जी निर्घृण हत्या करण्यात आली, सेम तसंच आपल्याशी होऊ नये, आपल्यासोबत होऊ नये, आपल्या जीवाला काही होऊ नये यासाठीच तिला जमेल तितका प्रतिकार केलेला होता। मात्र केवळ जीवाच्या बचावासाठी तिला जास्त प्रतिकार करता आला नाही। ज्यावेळेस ही सगळी घटना घडत होती त्यावेळेस ती मुलगी बसमध्ये चढली, त्यानंतर तो आरोपी चढला। या आरोपीनं त्या मुलीला आपण कंडक्टर आहोत असं सांगितलं होतं, कंडक्टरच्या वेशातही तो तिथे होता आणि त्यामुळेच त्या मुलीने तिचा त्या आरोपीवरती विश्वास बसला थोडासा का होईना। मुलगी आतमध्ये गेल्यानंतर त्या आरोपीनं दोन्ही बाजूचे दरवाजे बंद केले, म्हणजे वाहकाच्या बाजूचे आणि चालकाच्या बाजूचे आणि प्रवाशांच्या बाजूचे असे दोन्ही दरवाजे बंद केले। तो आतमध्ये गेला, तिला सीटवरती ढकललं आणि पुढे जे घडलं ते घडलंय। आता या सगळ्या प्रकारानंतर त्या मुलीला आपल्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये केवळ याचसाठी तिने प्रतिकार केला नसल्याचं तिने तिला दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे। दुसरी गोष्ट आहे पैशांच्या आर्थिक व्यवहाराची। दत्ता गाडेच्या वकिलांनी जो दावा केलेला होता की त्या दोघांमध्ये संमतीने आर्थिक व्यवहारातून हे सगळं झालेलं आहे, 7,500 रुपयांच्या व्यवहारासाठी त्या पीडितेने आणि त्या आरोपीने संबंध ठेवले होते असा दावा दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेला आहे। मात्र पोलिसांनी अटक केल्यानंतर
तपास करत असताना दत्ता गाडेचे सगळे बँक स्टेटमेंट्स असतील, डिजिटल व्यवहार असतील, ऑनलाईन पेमेंट असतील, हे सगळं तपासलेलं आहे आणि या सगळ्याची सखोल चौकशी केल्यानंतर दत्ता गाडेच्या मोबाईलमधून कोणाला कोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले, संबंधित तरुणीला त्या दिवशी पैसे देण्यात आलेले होते का, किंवा या सगळ्याचा तपास आता पोलिसांनी केलेला आहे आणि या तपासामधून दत्ता गाडेचं बँक स्टेटमेंट तपास केलेले असताना त्याच्या बँक अकाउंटमध्ये केवळ 249 रुपये ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी शिल्लक, ज्या दिवशी ही घटना घडायची होती त्याच्या आधीपर्यंत केवळ त्याच्या अकाउंटमध्ये 249 रुपये शिल्लक होते आणि त्यामुळेच या सगळ्या बँक स्टेटमेंटवरून कुठल्याही प्रकारे 7,500 रुपयाचं स्टेटमेंट त्याच्या अकाउंटमध्ये दिसून येत नाहीये. 7,500 रुपयांचा व्यवहार झाल्याचं डिजिटल पेमेंट्स असेल, बँक खातं असेल याच्यातून दिसून येत नाही आणि त्यामुळेच तो आरोपी आणि त्याचे वकील करत असलेला दावा सुद्धा एक प्रकारे पोलिसांनी त्यांच्या तपासातून खोडून काढलेला आहे. तिसरी गोष्ट आहे, तो आरोपी आणि त्याचे वकील म्हणतायत की गेल्या 1 महिनाभरापासून या दोघांचेही संबंध होते, त्यांची ओळख होती, ते सुद्धा आता पोलिसांनी त्यांच्या तपासातून खोडून काढलेलं आहे. पोलिसांनी गेल्या 2 वर्षांपासूनच त्या दोघांच्याही मोबाईल्स तपासलेले आहेत, सीडीआर चेक केलेला आहे आणि गेल्या 2 वर्षात दोघांचेही एकमेकांशी कुठलेही कॉन्टॅक्ट नव्हते, हे आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेले आहे. त्यामुळे तो सुद्धा त्याच्या वकिलांनी केलेला जो दावा आहे तो सुद्धा आता पोलिसांनी खोडून काढलेला आहे. मंडळी, दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याचा कुटुंबीय आता त्याच्या बचावासाठी वेगवेगळे स्टेटमेंट करते, मग त्यामध्ये त्याची आई असेल, त्याची बायको असेल आणि आता त्याचे वकील असतील, वेगवेगळे स्टेटमेंट करते. मात्र या आधी सुद्धा दत्तात्रय गाडेनं एका महिलेवरती अत्याचाराची घटना केलेली होती. त्या घटनेमध्ये त्या महिलेनं केवळ भीतीपोटी ती घटना समोर येऊ दिली नाही आणि त्यानं चोरीचा आरोप त्या महिलेनं त्या आरोपीवरती केलेला होता. स्वारगेट बस स्थानकाच्याच आवारात ही सुद्धा घटना घडलेली होती. त्यानंतर त्या महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रारही केली, पोलिसांनी त्याला अटकही केलेली होती चोरीच्या अटकेमध्ये. हे सगळे प्रकार घडल्यानंतर तेव्हाही त्याने त्या महिलेवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आता दुसऱ्यांदा सुद्धा त्याने त्याच ठिकाणी जाऊन अत्याचार केलेले आहेत. आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडे हा दिवसभर त्याच्या गावी असायचा, गावी जे काही काम असेल त्याचं ते करायचं आणि रात्री मग तो पुण्यात येऊन शिवाजीनगर असेल, शिरूर असेल, स्वारगेट एसटी स्टँडवरती महिला सावज हेरायचा, अशी माहिती सुद्धा आता पोलिसांना मिळते. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीवरून आणि पीडितेनं दिलेल्या कबुली जबाबातून आणि आरोपीनं केलेल्या जबाबातून हे सगळं निष्पन्न होतंय की या सगळे हे जे प्रकार घडलेला आहे तो कुठल्याही प्रकारे सहसंमतीने घडलेला नाहीये किंवा आर्थिक व्यवहारातून घडलेला नाहीये आणि त्या पीडित मुलीनं त्या ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आरडाओरड करण्याचा, त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण केवळ आपल्या जीवाच्या बचावासाठी. आणि कलकत्त्यात ज्याप्रमाणे त्या नर्सवरती अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या झाली तसं काही आपल्यासोबत घडू नये, आपल्या जीवाला काही धोका होऊ नये आणि म्हणूनच तिने ते प्रतिकार तिला जास्त करता आला नाही, असं त्या पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबातून म्हटलं गेलंय. आणि त्यामुळेच आता ह्या सगळ्या प्रकरणावरून हे सगळे स्टेटमेंट त्या आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात आलेले आहेत आणि त्यामुळेच आता कुठेतरी आरोपी दत्ता गाडेचे पाय हे आणखी खोलात गेल्याचं दिसतंय. आता आणखी रोज नवीन वेगवेगळे 12 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. रोज नवीन वेगवेगळे खुलासे होत जातील. ही केस नेमकी कुठल्या दिशेने जाईल हे पाहण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. मात्र नेमकं तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात कोणाची चूक असू शकते? आम्हाला तुमचं उत्तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर विशेष भारीला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.